जर तुमचा सुद्धा बाळ लवकरच 3 महिने पूर्ण करणार असेल किंवा 2 ते 3 महिन्याच्या दरम्यान असेल तर या पुढच्या काही गोष्टी की ज्या गोष्टी तुम्हाला काळजीच्या वाटू शकतात पण बाळाच्या बाबतीमध्ये त्या अगदी नॉर्मल असतात. सगळ्यात पहिली आणि खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाळाची झोप. तुम्हाला आता असं जाणवेल की अगोदरप्रमाणे बाळ हे दिवसा कंटिन्यू झोपत नाही किंवा बाळाची दिवसाची झोप आहे ही कमी झालेली आहे आणि हे होणं सुद्धा खूप जास्त नॉर्मल आहे आणि गरजेचं सुद्धा आहे. कारण बाळ आता बाकीचं जे त्याच्या आसपासचं वर्ल्ड आहे हे एक्सप्लोअर करत असतं, नवनवीन गोष्टी शिकायच्या असतात. रात्री तर त्या शक्य नाही, त्यामुळे दिवसा ज्या काही हालचाली होतात, जे काही साऊंड्स येतात, ज्या काही गोष्टी दिसतात, या सगळ्या गोष्टी शिकण्यासाठी अर्थातच बाळाने जागे राहणं गरजेचं असतं. यासोबतच बाळाची रात्रीची जी झोप आहे ही सुद्धा कंटिन्यू होत असते, त्यामुळे पालकांनी बाळाच्या झोपेबद्दल खूप जास्त काळजी करण्याची गरज नाही. दुसरी गोष्ट म्हणजे बाळ हे वारंवार हात किंवा त्याच्या ज्या मुठी आहेत हे तोंडामध्ये घालणं, तर हे सुद्धा टोटली नॉर्मल आहे. कारण बाळाला एक्सप्लोर करण्यासाठी सगळ्यात जवळची गोष्ट म्हणजे त्याचे हात असतात आणि अशा वेळी हाताची होणारी हालचाल किंवा ते पटकन तोंडामध्ये घालून त्याची टेस्ट पाहणं किंवा टेक्स्चर पाहणं, या सगळ्या गोष्टी बाळ हा एन्जॉय करत असतो आणि म्हणून परत परत बाळ हा तोंडामध्ये हात घालत असतो. तिसरी गोष्ट म्हणजे बाळाला आता झोपायचं नसतं, सतत तुम्ही खांद्यावर घेऊन इकडे तिकडे फिरवावं, नवनवीन गोष्टी पाहाव्या, यासाठी बाळ हा झोपायला नकार देतो किंवा तुम्ही जरी बाळाला खाली ठेवलं तर बाळ हा लगेच उठतो किंवा बाहेर रडायला लागतो. तर हे सुद्धा टोटली नॉर्मल आहे. बाळाचा ब्रेन आता त्याच्या आसपासच्या सगळ्या गोष्टी रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न करत असतो, ग्रॅब करण्याचा प्रयत्न करत असतो आणि अर्थातच झोपल्यानंतर बाळाला फक्त छतच वरचा दिसणार आहे. सगळ्या गोष्टी पाहण्यासाठी बाळाला तुम्ही उभं घेणं, इकडे तिकडे फिरवणं हे जास्त गरजेचं आहे. बाळाला ते इंटरेस्टिंग वाटतं आणि म्हणूनच बाळ हा सतत खांद्यावरती घेऊन किंवा तुमच्या जवळ राहण्याचा ट्राय करत असतो. आणि त्यानंतरची सगळ्यात शेवटची गोष्ट म्हणजे बाळाचं फीड घेणं. या अगोदर तुम्हाला जाणवेल की बाळ हा अगदी 40-40 मिनिट फीड घ्यायला लागत होता, पण आता मात्र बाळ हा खूप क्विक झालेला आहे. बाळाचे मसल स्ट्रॉंग झालेले आहेत, लॅच प्रॉपर झालेला आहे आणि बाळाला त्याची भूक सुद्धा समजायला लागलेली आहे आणि म्हणून जे काही दूध प्यायचं आहे हे बाळ पटकन अगदी 10 मिनिटांमध्ये 5 मिनिटांमध्ये पितो, फिनिश करतो आणि इतरचं सगळं जे आसपासच्या गोष्टी आहेत हे बघण्यामध्ये जास्त इंटरेस्ट दाखवतो. दूध पिण्यामध्ये आता बाळ जास्त वेळ त्याचा वाया घालवत नाही. तर या ज्या 4 गोष्टी आहेत या टोटली नॉर्मल आहेत. त्याशिवाय जर तुमचा बाळ हा लवकरच 3 महिने पूर्ण करणार असेल किंवा ऑलरेडी 3 महिन्याचा झालेला असेल तर अशा वेळी बाळाच्या बाबतीमध्ये कोणकोणत्या गोष्टी अजून नॉर्मल आहेत किंवा बाळाची ग्रोथ ही योग्य पद्धतीने होते आहे की नाही हे ट्रॅक करण्यासाठी कोणकोणते पॉइंट्स लक्षात घेणं गरजेचं आहे. जसं की बाळाचं वजन असेल, उंची आहे, झोप आहे, फीड आहे, बाळाची फिजिकल ग्रोथ आहे, मेंटल ग्रोथ आहे, ब्रेन डेव्हलपमेंट आहे, या सर्व गोष्टी सविस्तरपणे एक्सप्लेन केलेला एक व्हिडिओ आताच आपल्या युट्यूब चॅनलवरती आलेला आहे. खाली आडव्या त्रिकोणावरती तुम्हाला लिंक दिसेल आणि जर इंस्टाग्रामवर पाहत असाल तर स्टोरीमध्ये तुम्हाला लिंक दिलेली आहे. तुम्ही तो व्हिडिओ चेक करा. अगदी बारकाईने सगळ्या गोष्टी मी सांगितलेल्या आहेत जेणेकरून तुम्ही सुद्धा तुमच्या बाळाची जी वाढ आहे किंवा विकास आहे ही छान पद्धतीने ट्रॅक करू शकाल.